लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिलं of a object traveling in a plane. Today we see relative velocity. First we see the relative velocity in a rectilinear motion. Here for example, considering the example, suppose you are traveling in a vehicle and a passenger is sit near you or in front of you, and another observer he stand on the roadside. Then the velocity of that passenger with respect to you is 0, because you and that passenger both have a same velocity. Therefore his relative velocity with respect to you is 0. And another, that is the observer, he stand on the roadside. The relative velocity of that passenger or you, it is a suppose v, you traveling with a suppose 50 km per hour, and that velocity, relative velocity of the passenger or you, it is a 50 km per hour with respect to the observer who is stand near the roadside, that is that is here at a roadside. Then this is the relative velocity for a rectilinear motion. We have to see the relative velocity for a object traveling in a plane, which is the same. Suppose VA bar is the relative velocity of a object and VB bar is the relative velocity of object B. This is the velocity of object A and this is the velocity of object B. Then relative velocity of object A with respect to B, it is denoted by VAB bar, यानी डिनोट करतात, and it is equal to VA bar minus का आहे VB bar, यानी फाइंड आउट करतात. Similarly आता relative velocity of object B with respect to A, it is given by VBA bar, यानी डिनोट करतात आहे, and it is equal to VB bar minus का आहे VA bar, यानी काय करतात आहे फाइंड आउट करतात आहे. आणि आता आपण कन्सिडर करू ऑब्जेक्टची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट आपण समजा कन्सिडर करू, म्हणजे ऑब्जेक्ट काय ए बी सी डी डॅश डॅश का आहे वाय आणि झेड, असे आपण कन्सिडर करू झेड पर्यंत. तर मग काय ना रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए विथ रिस्पेक्ट टू झेड कशाने डिनोट करतात आहे बी ए झेड बारने डिनोट करताय, आणि इट इज इक्वल टू का आहे बी ए बी बार असं कन्सिडर करता येईल, प्लस बी बी सी बार प्लस बी सी डी बार प्लस बी डी बार आणि प्लस डॅश डॅश व्ही एक्स वाय बार प्लस व्ही वाय झेड बार, यांनी काय करताय फाइंड आउट करणे ए टू बी बी टू सी सी टू डी असं काय घ्यायचं इथलं व्हेलॉसिटीचं घ्यायचंय. त्यानुसार आपल्याला काय करताय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए विथ रिस्पेक्ट टू झेड, कारण नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत ए पासून तर झेड पर्यंत, मग त्याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू झेड आपल्याला याने काय करताय फाइंड आउट करताय. तर आता आपण एक शॉर्ट एक्झाम्पल पाहू. एक एक्झाम्पल दिलेला आहे, काय एक्झाम्पल दिलेला आहे, ॲन एरोप्लेन इज ट्रॅव्हलिंग नॉर्थवर्ड विथ ए व्हेलॉसिटी ऑफ 300 किलोमीटर पर आवर. एरोप्लेन नॉर्थवर्डला काय होतं ट्रॅव्हल होतं विथ व्हेलॉसिटी किती आहे 300 किलोमीटर पर आवर, एवढ्या व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होतं एरोप्लेन. आणि आणखीन काय विथ रिस्पेक्ट टू द अर्थ, विथ अर्थच्या विथ रिस्पेक्ट टू कशाची व्हेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला एरोप्लेनची विथ रिस्पेक्ट टू अर्थ, हे किती दिलेलं आहे 300 किलोमीटर पर आवर एवढं दिलेलं आहे. आणि नंतरचं काय आहे विंड इज ब्लोईंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट ॲट ए स्पीड ऑफ 100 किलोमीटर पर आवर, असं विंड ब्लो होतं 100 किलोमीटर पर आवरने ब्लो होतो ईस्ट टू वेस्ट असं ब्लो होतो. तर मग काय विचारलं आपल्याला व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ द एरोप्लेन
विथ रिस्पेक्ट टू द विंड. आता इथला 100 km/h काय दिलेलं आहे, विंडची व्हेलॉसिटी. विंडची व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि ब्लोईंग ईस्ट टू वेस्ट आहे. तर मग ते किती आहे, 100 km/h आहे विंडची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय अर्थ. हे किती आहे, 100 km/h एवढं दिलेलं आहे. आणि व्हॉट इज द स्पीड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. एरोप्लेनची व्हेलॉसिटी काढायची आपल्याला, व्ही बार काढायचा विथ रिस्पेक्ट टू काय आहे, विंड. हे फाइंड आउट करायचं आहे. मग इट इज इक्वल टू काय घेता येईल आपल्याला, एरोप्लेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ आणि प्लस अर्थची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय, विंड, असं कन्सिडर करावं लागेल. एरोप्लेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ प्लस अर्थची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय, विंड, असं घ्यावं लागेल. आणि दिस इज इक्वल टू काय येणार मग, याची व्हेलॉसिटी अर्थची एरोप्लेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आणि इथं आपण आता चेंज करू, विंडची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ घेऊ, म्हणजे इथं आपल्याला मायनस घ्यावं लागेल. मग विंडची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ असं कन्सिडर करू आपण ते. मग एरोप्लेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ किती आहे, 300 km/h आहे. ते व्हर्टिकल डायरेक्शन समजा आपण वाय ॲक्सिस कन्सिडर करणार, म्हणजे जे कॅप घेता येईल आपल्याला. आणि अर्थ हे काय, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मधलं विंडची व्हेलॉसिटी आय कॅप युनिट वेक्टर घेता येईल एक्स ॲक्सिसच्या, कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे. मग इथे काय घेता येईल आपल्याला, 300 जे कॅप असं कन्सिडर करावं लागेल. आणि नंतरचं काय आहे, हिअर मायनस साईन आणि 100, विंडची व्हेलॉसिटी किती 100 आहे, 100 आय कॅप. म्हणजे आपण काय लिहू शकतो, -100 आय कॅप प्लस 300 काय येणार आहे, जे कॅप. एवढी काय येणार आहे व्हेलॉसिटी येणार एरोप्लेनची विथ रिस्पेक्ट टू काय आहे, विंड, एवढे येणार. आणि आपल्याला याची मॅग्निट्यूड जर काढायची असेल तर हा एक्स कॉम्पोनंट आणि हा वाय कॉम्पोनंट आहे. मग मॅग्निट्यूड काढायची असेल तर अंडर रूट मध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला, -100चा स्क्वेअर आणि प्लस 300चा स्क्वेअर, म्हणजे किती येणार आहे, 10,000 येणार. आणि प्लस इथे किती 390,000 म्हणजे किती होता, 1 लाख होत आहे. मग दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतला आपण तर किती येतं, याचं स्क्वेअर रूट 100 टाइम इन अंडर रूट 10, एवढं काय येणार आहे km/h. एवढी मॅग्निट्यूड राहणार त्याची. आणि डायरेक्शन जर काढायचं असेल तर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स काय, वाय कॉम्पोनंट आपण काय एक्स कॉम्पोनंट घ्यावा लागेल. वाय कॉम्पोनंट किती 300, आपण एक्स कॉम्पोनंट किती 100, म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ काय येणार आहे 3, एवढं येणार. आणि आपण ब्लॉक टेबल मध्ये पाहताय, मग तो अँगल येतो 71.6 डिग्री. ह्यानुसार काय होईल ते प्लेन फ्लाय होईल. हे काय आहे, एरोप्लेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय, विंड, आणि एवढ्या डायरेक्शनने काय होईल ते फ्लाय होईल. मग हे झालं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा पॉइंट आणि त्याच्यावरील काय एक्झाम्पल. आणि आता आपल्याला काय पाहायचं आहे, प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन हा कसा आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे ह्या चॅप्टरवरील. मग याच्यावरचं हे डेरिवेशन विचारलं जातं, किंवा मग जो ऑब्जेक्ट असतो ते प्रोजेक्टाईल, त्याची मॅक्झिमम हाईट याच्यावरती प्रॉब्लेम येतात. हॉरिझॉन्टल रेंज किती ऑब्टेन केलेली आहे ते फाइंड आउट करायला येतं. टाइम किती लागलेला आहे फ्लाईटसाठी त्यावरती सुद्धा एक्झाम्पल असतात, किंवा मग डेरिवेशन फाइंड आउट करायला येतं हा पॉइंट. तर आता प्रोजेक्टाईल कशाला म्हणायचं, समजा आता ऑब्जेक्ट आपण वरच्या डायरेक्शन मध्ये थ्रो केला, वरच्या डायरेक्शन मध्ये थ्रो केला. समजा आता तुम्ही स्टोन काय केलेला आहे, थ्रो केलेला आहे, आणि तो मग काय होणार आहे, अर्थच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर काय होईल, तो फॉल होईल, कारण अट्रॅक्ट होणार अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यावरती काय होईल, फॉल होईल. आणि इट दॅट इज द फॉलो दिस पाथ, असा पाथ काय होईल, फॉलो होईल. म्हणजे आपण जेवढ्या व्हेलॉसिटीने सुरुवातीला थ्रो करणार ती इनिशियल व्हेलॉसिटी राहणार,
आणि मॅक्झिमम इनिशियल व्हेलॉसिटी असेल तर मॅक्झिमम हाईटला रीच होईल आणि मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर ती व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0 होणार आणि परत काय होईल, फॉल होईल बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे असा थ्रो केला तर असं काय होईल, पाथ फॉलो होणार. म्हणजे ह्या पाथमध्ये म्हणजे जो आपण ऑब्जेक्ट थ्रो करतो म्हणजे इट फ्लाइट अंडर द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड and that flight of a object it is called as a such object is called as a projectile and under which path it follow this path of the object it is called as a projectile path. प्रोजेक्टाईल पाथ आहे हा, मोशन आहे प्रोजेक्टाईल मोशन आणि आपल्याला काय करायचं ते पाहायचं आहे. आणि आता सपोज आता थ्रो केला आपण ऑब्जेक्ट, थ्रो केल्यानंतर काय होणार आहे, प्लेन आहे, प्लेन आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि मग प्लेनमध्ये समजा आता त्याचं जे इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ज्या व्हेलॉसिटीने आपण थ्रो करणार, मग ती व्हेलॉसिटी आपल्याला 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करावं लागेल. एक एक्स ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि दुसरं वाय ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट. तर यात हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये कोणताही फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत नाही. म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. म्हणजे यू जर इनिशियल व्हेलॉसिटी असेल तर यू एक्स हा त्याचा काय राहणार आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. मग हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये अर्थचा कोणताही फोर्स म्हणजे एक्झर्ट होत नाही त्याच्यावरती, मग तो कॉम्पोनंट कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहील. आणि आता व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे अलॉंग द वाय डायरेक्शन आपल्याला कन्सिडर करायचं. तर मग त्याच्यावरती काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झर्ट होतं आणि ते फोर्स मग डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झर्ट होत आहे. म्हणजे मग व्हर्टिकल कॉम्पोनंट व्हेलॉसिटी काय होणार आहे, जसं ऑब्जेक्ट जसा वरती जाणार तसतसे त्याची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार. म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट काय होत जातो, चेंज होत जातो. आणि टॉप पोझिशनला गेल्यानंतर काय होणार, व्हेलॉसिटी 0 होते आणि 0 झाल्यानंतर परत तो डाऊनवर्ड सर्टन टॉप पोझिशनला गेल्यानंतर 0 व्हेलॉसिटी होते व्हर्टिकल आणि नंतर मग परत तो काय होईल, त्या पॉईंटपासून खाली काय होतं, फॉल होतं विथ इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी. म्हणजे व्हर्टिकल व्हेलॉसिटी काय होते, ऑलवेज चेंज होते आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय होते, कॉन्स्टंट राहते. मग आता आपण वेगवेगळ्या पॉइंटला कन्सिडर करू इनिशियल व्हेलॉसिटी. मग आता सपोज यू बार एवढी इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ह्या व्हेलॉसिटीने आपण ऑब्जेक्ट काय केला, थ्रो केला. मग आता याचे एक्झाम्पल म्हणजे आता फुटबॉल जे आहे, मग बास्केटबॉलमध्ये काय ते थ्रो करतं, मग ते बॉल थ्रो केलेले ते सुद्धा काय त्याचं प्रोजेक्टाईल पाथ राहणार, ती प्रोजेक्टाईल मोशन राहील. किंवा आपण एखादा बॉल थ्रो केला वरती आणि त्याची जी मोशन आहे ती पण प्रोजेक्टाईल मोशन राहणार. आणि जी स्टोन आहे ते सुद्धा त्याचे एक्झाम्पल आहे. सपोज ऑब्जेक्ट इज थ्रोन विथ अ व्हेलॉसिटी काय, इनिशियल व्हेलॉसिटी काय, यू बार. ह्या व्हेलॉसिटीने आपण काय केलेलं आहे, थ्रो केलेला आहे. इथं आपण टॅन्जंट काढलेला आहे. म्हणजे ओरिजिन कन्सिडर केला आपण. सुरुवातीला काय राहणार आहे, 0 इनिशियल व्हेलॉसिटी राहणार, मग 0 राहील आणि टी टाइम इक्वल टू 0 ला आपण यू बार ह्या व्हेलॉसिटीने ऑब्जेक्ट थ्रो केला. आणि मग हा यू बार 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व होणार. एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट यू एक्स आणि दुसरा काय, व्हर्टिकल कॉम्पोनंट हा म्हणजे यू वाय बार. ह्या 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व होणार. आणि हा जो व्हेलॉसिटी आहे यू बार, इट मेक द अँगल थिटा विथ द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या बरोबर किती अँगल मेक करतात, थिटा एवढा अँगल मेक करतात. मग आपण आता इथं 90 डिग्रीचा अँगल आहे. मग ही जी ॲडजस्टंट साइड आहे, कॉस थिटा इट इज इक्वल टू काय येणार आहे, यू एक्स अपॉन धिस यू बार अपॉन काय, यू बार. म्हणजेच आपल्याला काय करते, ॲडजस्टंट साइड आपण काय, हायपोटेनस आहे. मग ॲडजस्टंट साइड म्हणजे यू एक्स इक्वल टू काय घेता येईल आपल्याला, यू कॉस थिटा असं कन्सिडर करता येईल. यू एक्स इक्वल टू यू कॉस थिटा हे कन्सिडर करता येईल. आणि म्हणजेच व्ही एक्स इक्वल टू, कारण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट चेंज होत नाही, कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये कोणताच फोर्स एक्झर्ट होत नाही. आणि आणखीन याच्यावरती पॉसिबल फोर्सेस कोणते असू शकतात, एअर रेजिस्टन्स सुद्धा ऍक्ट होऊ शकतं ह्या ऑब्जेक्टवरती.
म्हणजे प्रोजेक्टाईल फॉलो करताना तो पाथ. पण जो एअर रेजिस्टन्स आहे तो फोर्स आपण काय करू, निग्लेक्ट करू. मग फक्त कोणता फोर्स आपण कन्सिडर केलेला आहे, ह्या ऑब्जेक्ट वरती एक्झर्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा एक्झर्ट केला. मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर ऍक्सलरेशन सुद्धा कसं राहणार आहे, कॉन्स्टंट. मग आता कोणतं चेंज होणार आहे, व्हर्टिकल डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन काय होतं, चेंज होतं. मग आता इथं ही फायनल व्हेलॉसिटी ux ॲट एनी पॉइंट t ला समजा vx एवढी व्हेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट मग किती येतं, u cos थिटा. आणि ह्याच्यावरून आपण साइन थिटा घेऊ. साइन थिटा इक्वल टू साइन थिटा म्हणजे हा अपोजिट कंपोनंट, आपण काय हायपोटेनस म्हणजे अपोजिट म्हणजे काय, हा u आहे. uy आपण का आहे हायपोटेनस किती आहे u, त्याची मॅग्निट्यूड कन्सिडर करू आपण. मग uy इट इज इक्वल टू काय येतं, u साइन थिटा. एवढं इक्वेशन मिळालं आपल्याला. मग x कंपोनंट आहे इनिशियल व्हेलॉसिटीचा किती, u cos थिटा. तो चेंज होत नाही म्हणून इथं vx इक्वल टू सुद्धा काय u cos थिटा राहणार. आणि वर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी इज uy इट इज इक्वल टू काय आहे, u साइन थिटा. हा व्हर्टिकल कंपोनंट होणार. मग आता आपण काय करू, इथं वेगवेगळे पॉइंट कन्सिडर केलेले आहेत. ए पॉइंट, हा बी पॉइंट घेऊ आपण. त्याला काय व्हेलॉसिटी पाहिलेली ऑब्जेक्टची म्हणजे काय फायनल व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करणार. इथं पी पॉइंट आहे. पी पॉइंटला फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय, 0 होते vy. ते 0 होणार. आणि हिअर फक्त कोणती व्हेलॉसिटी राहणार आहे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे काय राहणार आहे, ux. इथे ए पॉइंट जर कन्सिडर केला ॲट ए टाइम टी कन्सिडर केला आपण ए पॉइंट, तर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शन मध्ये राहणार, या त्रिज्यावर होणार ux राहणार म्हणजे vx. आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, vy. एवढी व्हर्टिकल व्हेलॉसिटी. ए पॉइंटला आपण ह्या कर्वला टॅन्जंट काढलेला, ही रिझल्टंट व्हेलॉसिटी काय राहणार आहे, v बार. आणि इथं रिझल्टंट व्हेलॉसिटी v किती राहणार आहे, 0 राहणार व्हर्टिकल कंपोनंट. बी पॉइंटला जी व्हेलॉसिटी आहे ही v बार, तर ती काय राहणार आहे, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व होणार. हॉरिझॉन्टल कंपोनंट ह्या डायरेक्शन मध्ये राहणार आणि व्हर्टिकल कंपोनंट v बार डाऊनवर्ड डायरेक्शनला राहणार, कारण ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं. म्हणजे आपण इनिशियल व्हेलॉसिटी u ने थ्रो केल्यानंतर ते काय होणार, सुरुवातीला अपवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार इथपर्यंत, हे हायेस्ट पॉइंट राहणार, इथपर्यंत रीच होईल. आणि व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0 होईल. व्हर्टिकल व्हेलॉसिटी जी आहे v ती काय राहणार आहे, 0 होईल. आणि नंतर इथून परत डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय होईल, ते मूव्ह होईल. मग इकडे व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होते. इकडे व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाईल आणि पी पॉइंटला व्हेलॉसिटी 0 होते आणि परत इकडे व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाईल. आणि क्यू पॉइंटला व्हेलॉसिटी काय होते, 0 होते. आणि इथं ग्राउंड वरती काय होईल, फॉल होईल. म्हणजे एक्स ऍक्सिस म्हणजे काय, ग्राउंड आपण कन्सिडर केलेला आहे. मग एवढे जे मॅक्झिमम पॉइंट आहे या पॉइंटला रीच झालेले आहे. तर एवढं मॅक्झिमम जे हाईट आहे, मॅक्झिमम हाईट म्हणताय प्रोजेक्टाईलची मॅक्झिमम हाईट. आणि इथून तर इथपर्यंत हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग हॉरिझॉन्टल डिस्टन्सला काय म्हणताय, रेंज. ते आपण कशाने डिनोट केलं, आर ने डिनोट केलेलं आहे, रेंज. आणि हे मॅक्झिमम डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे, व्हर्टिकल मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजे एवढा हायेस्ट पॉइंटला रीच होईल, ते डिस्टन्स आपण कशाने करू, एच ने डिनोट करू. म्हणजे मॅक्झिमम हाईट आहे असं कन्सिडर करताय. तर आपण काय करू, आता इक्वेशन्स यूज करू. vy इक्वल टू काय आहे, vy इक्वल टू u1 प्लस ay इंटू टी, म्हणजे y ऍक्सिसच्या मग आपण कन्सिडर करतो. ux इक्वल टू u cos थिटा आहे. ux सुद्धा आपल्याला काय vx कसं लिहिता येईल, त्यासाठी सुद्धा हे इक्वेशन वापरता येईल. vx इक्वल टू काय, u प्लस ax इंटू टी. मग आता हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर 0 असेल तर ax किती राहणार आहे, 0 राहणार आहे. ux किती आहे, u साइन थिटा, u काय cos थिटा ux. आणि प्लस हे 0 म्हणजे किती होणार, कारण हे 0 आहे, 0 इंटू टाइम इंटरवल, 0 इंटू टी. तर काय होतं, u cos थिटा एवढं येणार. किती मिळालं आपल्याला, vx इक्वल टू ux.
आणि इट इज इक्वल टू काय मिळालं, यू कॉस थिटा मिळालं. आता व्ही वाय काढायचं आपल्याला, तर त्यासाठी आपण हे इक्वेशन यूज करू. मग व्ही वाय इक्वल टू यू वाय किती आलेलं आहे, यू साइन थिटा, ते टाकू आपण यू साइन थिटा, यू साइन थिटा. आणि ए वाय इक्वल टू काय आहे, मायनस जी, कारण व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची मोशन कशी अपवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि मग ॲक्सेलरेशन काय राहणार आहे, मायनस जी. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन राहील मायनस जी प्लस मायनस जी इंटू काय, टाइम टी कन्सिडर करू आपण, टी टाइम त्याला कन्सिडर करताय. मग दिस इज इक्वल टू काय आता, यू साइन थिटा मायनस जी टी. हे इक्वेशन समजा याला 1 म्हणता येईल, हे सेकंड इक्वेशन आहे असं कन्सिडर करू. काय मिळालं आपल्याला, व्ही वाय. मग जो काय टाइम असेल त्यानुसार टाकल्यानंतर आपल्याला ते करस्पॉन्डिंग टाइमला व्ही वाय मिळालं, म्हणजे व्हॅलॉसिटी अलॉंग व्हर्टिकल व्हॅलॉसिटी हे मिळालं आपल्याला. नंतर आता डिस्प्लेसमेंट काढायचं, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. मग अलॉंग द एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असेल म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, ते आपण कसं काढणार, यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर ह्या इक्वेशनने फाइंड आउट करणार. मग यू एक्स टी आणि प्लस 1/2 ए एक्स टी स्क्वेअर. ए एक्स 0 आहे, मग काय येणार आहे, यू एक्स किती आहे, यू साइन थिटा, यू एक्स का आहे, यू कॉस थिटा, यू कॉस थिटा इंटू का आहे टी. एवढं काय राहणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट राहणार. आणि नंतरचं आहे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. आपण कसं काढणार, एस वाय व्हर्टिकल काय येणार आहे, यू वाय इंटू टी आणि प्लस 1/2 इंटू ए वाय इंटू काय टी स्क्वेअर. याने आपण काय करणार, फाइंड आउट करणार ह्या इक्वेशनने. यू वाय इक्वल टू काय टाकताय, यू साइन थिटा आणि टी, आणि ए वाय इक्वल टू काय टाकता येईल, मायनस जी. एवढं काय फायनल टाकता येईल आपल्याला. दिस इज इक्वल टू यू साइन थिटा इंटू टी आणि ए वाय इक्वल टू मायनस जी टाकल्यावर काय होणार, मायनस 1/2 जी इंटू टी स्क्वेअर, मायनस 1/2 इंटू जी इंटू टी स्क्वेअर. हे इक्वेशन 3 आणि याला किती म्हणता येईल, इक्वेशन 4. हे आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट मिळेल एस एक्सने. इथं काय मिळेल, एस वाय म्हणजे आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट, ते ह्या इक्वेशनमध्ये मिळेल. म्हणजे काय पर्टिक्युलर टाइम असेल त्यानुसार टाकता येईल आपल्याला. हे इक्वेशन मिळालेले आहे. आणि आता डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे आपल्याला. तर डायरेक्शन म्हणजे टॅन थिटा, हा थिटा आहे. इथं परत हा अँगल थिटा राहील, याचा इथं अँगल थिटा, इथे सुद्धा हा हॉरिझॉन्टल मेक केलेला अँगल थिटा, कोणी रिझल्टंट व्हेलॉसिटीने मेक केलेला अँगल थिटा. इथे सुद्धा हा हॉरिझॉन्टल मेक केलेला अँगल हा थिटा राहणार. मग हा थिटा आपण कसं फाइंड आउट करणार, समजा त्या अँगल अल्फा कन्सिडर करू आपण, अल्फा अँगल. मग टॅन अल्फा इट इज इक्वल टू काय आहे, व्ही वाय इंटू टी आणि आपण व्ही एक्स इंटू टी यांनी फाइंड आउट करताय. देअरफॉर अल्फा इक्वल टू काय, टॅन इनवर्स ऑफ व्ही वाय टी आपण काय आहे व्ही एक्स टी यांनी काय करताय, फाइंड आउट करताय. डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करताय. हे जे इक्वेशन आहे. मग आपण काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट यू व्हेलॉसिटीने थ्रो केलेला आहे. मग ही जी व्हेलॉसिटी आहे ते एक्स ॲक्सिस एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व होतं. मग यू एक्स इक्वल टू किती मिळालेला आपल्याला, यू कॉस थिटा. हे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे व्हेलॉसिटीचा इनिशियल, आणि तो काय राहतो, कॉन्स्टंट. कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये कुठलाही फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होत नाही. म्हणून मग एनी टाइम टी ला व्ही एक्स सुद्धा इक्वल टू काय राहणार, यू एक्स आणि इट इज इक्वल टू यू कॉस थिटा. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिसच्या अलॉंग रिझॉल्व झालेला कॉम्पोनंट, मग तो काय राहणार आहे, यू साइन थिटा. हे काय होणार आहे, विथ टाइम काय होतं, चेंज होता म्हणजे डिक्रीज होत जातं. पी पॉईंट पर्यंत गेल्यानंतर पी पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि नंतर परत डाऊनवर्ड डायरेक्शनला ऑब्जेक्ट काय होतं, मूव्ह होतो. म्हणजे असा ऑब्जेक्टचा काय होतं, ऑब्जेक्ट काय करतो, हा पाथ फॉलो करतो. दिस इज द प्रोजेक्टाईल पाथ म्हणता येईल, प्रोजेक्टाईल मोशन म्हणता येईल ह्या ऑब्जेक्टची. आणि हे व्ही बार, आता टी टाइमला आपण ए पॉईंट कन्सिडर केलेला आहे, व्ही बार त्याची व्हेलॉसिटी राहणार.
हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे Vx, तो किती आहे Ux, तो काय चेंज होत नाही हा, आणि व्हर्टिकल कंपोनंट हा राहणार Vy. Vy इक्वल टू आपल्याला कसं काढता येईल, u sin थिटा मायनस dt, जो काय टाइम असेल ते टाकता येईल त्या इक्वेशन वरून. नंतर ते इथला Vy कसं काढता येईल तोच फॉर्म्युला यूज करता येईल. नंतर किती डिस्टन्स कव्हर केलं डिस्प्लेसमेंट, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, इथूनचं समजा एवढं घेतलं एवढं डिस्टन्स कव्हर होईल, आणि व्हर्टिकल किती राहणार आहे एवढं डिस्टन्स कव्हर होईल. मग ते डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार, Sx इक्वल टू काय u cos थिटा इंटू टी ह्या इक्वेशनने काढता येईल. आणि Sy व्हर्टिकल डिस्टन्स कसं काढता येईल u sin थिटा इंटू टी मायनस 1/2 gt स्क्वेअर याने काढता येईल. आपण हे इक्वेशन वापरलेले आहे डिस्प्लेसमेंट साठी दे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग का आहे वाय ॲक्सिस. हे आपण पाहिलेलं आहे, मग ते कन्सिडर केलेलं आहे. हे OQ म्हणजे काय, रेंज आहे मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्रोजेक्टाईल अलॉंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हे मॅक्झिमम डिस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ रेंज. आणि मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय द प्रोजेक्टाईल इज कॉल्ड, हे काय मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्रोजेक्टाईल इन व्हर्टिकल डायरेक्शन इट इज कॉल्ड ॲज ए हाईट. मॅक्झिमम हाईट आहे, याचने आपण काय करू डिनोट करू. मग आता आपण प्रोजेक्टाईल समजा कन्सिडर करू, T0 ह्या टाइमला आपण कन्सिडर करू. इथून तर इथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे मॅक्झिमम हाईटला रीच होण्यासाठी T0 एवढा काय लागतो टाइम लागतो असं कन्सिडर करू. म्हणजे मॅक्झिमम जो हा याला काय म्हणतात टाइम ऑफ फ्लाईट आहे मॅक्झिमम हाईटला रीच होण्यासाठी. टाइम ऑफ असेंट पण म्हणतात, टाइम टेकन बाय द प्रोजेक्टाईल टू रीच द मॅक्झिमम हाईट इज कॉल्ड ॲज ए हियर टाइम ऑफ असेंट. आणि हा जो टाइम आहे एवढा इथून इथपर्यंत मॅक्झिमम हाईट पासून ग्राउंडवर येण्यासाठीचा लागलेला टाइम त्याला टाइम ऑफ डिसेंट म्हणतात. मग आता मॅक्झिमम हाईट पर्यंत रीच होण्यासाठी लागलेला टाइम आपण काय करू फाइंड आउट करू मॅक्झिमम हाईट पर्यंत लागण्यासाठी. मग आता त्यासाठी काय कन्सिडर करता येईल, पी पॉइंटला Vy किती आहे 0 आहे. पी पॉइंटला ॲट पी पॉइंट Vy इट इज इक्वल टू काय आहे 0 आहे. Vy 0 आहे कारण इथं व्हेलॉसिटी काय होते 0 होते आणि हॉरिझॉन्टल एवढी राहणार आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. मग Vy 0 होतं म्हणल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू टी किती टाइम लागलेला आहे T0 समजा एवढा टाइम आपण कन्सिडर केला, इक्वेशन 2 मध्ये टाकू. Therefore equation 2 becomes as काय ना Vy 0 it is equal to काय u into sin theta आणि मायनस g into काय T0 असं कन्सिडर करता येईल. मग therefore काय येणार आहे मायनस g into T0 काय gt0 it is equal to काय आहे u sin theta. and therefore t टाइम आहे T0 it is equal to काय येणार u sin theta upon g एवढा टाइम लागेल प्रोजेक्टाईलला ओरिजिन पासून तर मॅक्झिमम हाईट पर्यंत रीच होण्यासाठी. टोटल टाइम जो आहे इथपासून तर इथपर्यंत ट्रॅव्हल होण्यासाठी लागलेला टाइम तो आपण काय करू कॅपिटल T ने डिनोट करू. मग दुसरा कोणताही एक्सटर्नल फोर्स काय निग्लेक्ट केलेला आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण कन्सिडर केला. मग हा पाथ कसा आहे सिमेट्रिक म्हणजे टाइम ऑफ असेंट म्हणजे मॅक्झिमम हाईटला रीच होण्यासाठी लागलेला टाइम इक्वल टू काय आहे टाइम ऑफ डिसेंट म्हणजे परत ग्राउंड मॅक्झिमम हाईट टू ग्राउंड यासाठी लागलेला टाइम हा कसा आहे इक्वल आहे. मग टी इक्वल टू काय येणार 2 टाइम काय येणार आहे T0 एवढं येतं. मग 2 टाइम T0 म्हणजे काय येणार 2 into T0 आपण एवढं काढलं u sin थिटा आपण काय g एवढा काय आहे टोटल टाइम आहे. टाइम टेकन बाय द प्रोजेक्टाईल total time taken by the projectile it is equal. This is the time taken to reach total time taken to the projectile for all entire path total time taken. And then the maximum height expression for the maximum height
an expression for the range. We see in the next lecture. We can